घरासमोर खेळत असताना विद्युत खांबाचा धक्का लागल्याने राज अमित ढावरे वय 12 राहणार रमाबाई झोपडपट्टी न्यू बुधवारपेठ हा गंभीर जखमी झाला आहे। या दुर्दैवी घटनेस वीज मंडळ जबाबदार असून राज ढावरे याच्या जीवितास धोका झाल्यास वीज मंडळाच्या प्रशासनातील अधिकारी यांच्या विरुद्ध शासनाकडे दाद मागणार असल्याचा इशारा ढावरे परिवाराने दिला आहे। तो गार्डन मध्ये खेळत असता एमएससीबीच्या डीपी जवळ जाऊन खेळता खेळता गेल्यामुळे त्याला तो शॉक लागला। तर एमएससीबी प्रशासनाचं ह्या गोष्टीवर जरा पण लक्ष नाही। आता मी ॲक्च्युली जेवढे बी सोलापूरच्या डिपेस सगळ्यांचे मी फोटो काढलेले आहेत आणि मी एमएससीबीचे जे प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांना मी मंत्रालयामधून दाखवणार, कारण मी मुंबईलाच असतोय, तिथून सगळे सूत्र हलवणार। माझ्या पुतण्याला जर काय झालं तर जबाबदार फक्त एमएससीबीचे अधिकारी लोक राहतील। जरा जरी काय झालं ना तर त्याची जबाबदारी फक्त अधिकारी लोक राहतील, एवढं मी सांगू इच्छितो। कारण मी इथले सोलापूर सिटीतलं एक कुठलं हॉस्पिटल सोडलेलं नाही की तिथं माझ्या पुतण्याला घेतलेलं नाही, की आता त्याची क्रिटिकल कंडिशन आहे, त्याचा जबाबदार फक्त एमएससीबी अधिकारी आहेत आणि ह्यांचं मी बरोबरच करणार आणि केल्याशिवाय राहणार नाही। आमचं बाळ खेळायला गेलते तिथं खेळता त्याला शॉक बसले कुठं रमाबाई आंबेडकर आम्ही शिवीला इकडे काय झालं? 2-3 ठिकाणी दवाखाना प्रायव्हेट पण केला आम्ही, तिथं काय विलाज होत नाही म्हणून सांगितलं, जास्त सिरियस असल्यामुळे मग इथं 2-3 वेळेस आम्हाला पाठवलं, म्हणून लास्ट टाइम तिथं आलो। इथं पण आता तेच सांगायला लागलं खूप सिरियस आहे, गेल्याशिवाय माझं घर बघत नाही। माझं पोरगं खेळता खेळता गेलंय तिथं, तिथली जागा सुरक्षा नाही, करंट बसला त्याला टीपीचा, टीपी उघडू होती तिथं काय सुरक्षा जागा नाही। माझ्या लेकराला झालं तसं कुठल्या लेकराला नको व्हायला। आता ह्या मुलाला अपघात झालाय, परत असं कुणाला होऊ नये म्हणून आमची अपेक्षा नाही। माझ्या लेकराला झालं तसं कुठल्या लेकराला होऊ नको। सोलापूरमध्ये हे कमीत कमी एका वर्षामध्ये एक 20 ते 25वी घटना आहे। हे जर असंच चालू राहिली तर लोकांचे जीव गेल्याशिवाय राहणार नाही। चालूच्या परिस्थितीमध्ये म्हणलं तर मोदी, शास्त्रीनगर, नवी जिंदगी आणि प्लस ज्या ठिकाणी आता शॉक लागलेला आहे त्या ठिकाणी एक मूक जनावराचा, एका गायीचा पण जीव गेलेला आहे। कारण झोपडपट्टी एरियामध्ये सोलापूरमध्ये जिथे झोपडपट्टी आहेत त्या सगळ्या झोपडपट्टीमध्ये हजारो एक संख्येने लोक आपला जेव्हा काम करेल तेव्हा त्यांच्या खाण्याची परिस्थिती अशी आहे। काही लोक आपल्या पाठी घरी मुलं सोडून आपल्या पाठीच्या मागड जाऊन आपलं काम करतात, काम करून आपला प्रपंच चालवत असताना आणि या ठिकाणी जर यांचे मुलं जर खेळत असेल, लहान अज्ञात मुलं असतात, त्यांना काय कळत नाही बाबा काय झालं काय नाही, पण असंच चालू होत गेलं तर प्रत्येका घरामधला एक जीव जाईल। याकडे प्रशासनाचं लक्ष नाही आणि पूर्ण ठिकाणी डेप्या सुरू ओपन आहेत, कारण कुणाचाही जरी साधा जरी हात लागला तर त्याला शॉक लागून मरावं लागेल। हे प्रशासनाने कधी जाग येणार प्रशासनाला? या ठिकाणी कुठल्याही वेळोवेळी अधिकाऱ्याचं त्या ठिकाणी उपाययोजना नाहीत आणि जर लहान लेकरं जर जाऊन असं खेळत असतील तर त्या ठिकाणी शॉक तर लागणारच, हे साहजिकची गोष्ट आहे। त्या ठिकाणी कुठलीही सुरक्षा भिंत व संरक्षण कंपाऊंड नसल्यामुळे या एका आईला हे मुलापासून लांब जावं लागत आहे। याची प्रशासनाने चांगली दखल घ्यावी। मिल चाळ कंपाऊंड मध्ये तीव्र असे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, प्रशासनाला जागीपर्यंत गप्प बसणार नाही।